नर्मदे हर 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 नर्मदे. आपण आज आलेलो आहोत कुब्जा आणि नर्मदेच्या संगमावर. हे ठिकाण कुब्जा संगमेश्वर तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एक भवानी मातेचे मंदिर आहे की जे पांडवकालीन आहे. अत्यंत मोठी व प्राचीन अशी या ठिकाणी शिवलिंग आढळतात. ही शिवलिंग सुरुवातीला नर्मदेच्या पात्रामध्ये असणाऱ्या गुहांमध्ये एका शेजारी एक अशी 4 शिवलिंग होती. परंतु ती पाण्यातून वाहून जाऊ नये म्हणून पुरातत्व विभागातील लोकांनी ही 4ही शिवलिंग आणून वरच्या बाजूला स्थापित केली आहे. यासच दधीची तीर्थ असं देखील म्हणतात, कारण दधीची ऋषी या ठिकाणी तप करत असत. असुरांच्या त्रासाने जेव्हा देव त्रासून गेले होते तेव्हा ते दधीची ऋषींच्या आश्रमात आले. देवासूर संग्रामाच्या आधी देवांनी आपली शस्त्र दधीची ऋषींकडे ठेवण्यासाठी आणली. तेव्हा ती शस्त्र दधीची ऋषींनी पाहिली आणि ती असुरांचा प्रतिकार करण्याच्या योग्य नव्हती हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी नारदाला बोलवून सांगितले की तुम्ही देवांना सांगा की ही शस्त्र असुरांचा प्रतिकार करण्यास योग्य नाही. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, माझ्या अस्थिपासून एक वज्र इंद्राला बनवायला सांगा, तरच त्या असुरांचा संहार तुम्हाला करता येईल. मग दधीची ऋषींच्या अस्थी कामधेनूकडून शुद्ध करून घेतल्या गेल्या. इंद्राने त्या अस्थींचे एक वज्र बनवले आणि देवासूर संग्रामामध्ये असुरांचा निपात केला. अशा प्रकारची ही आख्यायिका आहे आणि याच ठिकाणी दधीची ऋषींचा तो तपस्थलीचा आश्रम देखील आजही आहे. त्याचबरोबर या नर्मदेच्या तीरावर एक जुने नृसिंह मंदिर आहे. या मंदिरात काळ्या शालिग्रामची एक नृसिंहाची मूर्ती आहे. त्या मंदिरात रामदासजी नावाचे एक पुजारी राहत होते. नित्य नेमाने ते तेथे पूजा अर्चा करत. रोज त्या मूर्तीच्या तोंडातून एक सुवर्ण मुद्रा निघायची आणि त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचे भरण पोषण होत असे. एकदा त्यांना काशी यात्रेला जायचे होते म्हणून एका विश्वासू सेवकाला त्यांनी हे सर्व सांगून नित्यनेमाने पूजा अर्चा करण्यास सांगितली आणि ते यात्रेला निघून गेले. परंतु लोभीपणाने त्या सेवकाने मूर्तीतून जास्त मोहरा मिळतील म्हणून ती मूर्तीच फोडली. परंतु त्या मूर्तीमध्ये काही मिळाले नाही हे पाहून त्याने ती मूर्ती नर्मदेत फेकून दिली. आल्यावर सगळा प्रकार रामदासजींना कळला. त्यांना अनिवार्य दुःख झाले. ते मैयाच्या किनारी गेले आणि मैयाची विनवणी त्यांनी केली की हे मैया, माझी भक्ती जर खरी असेल तर ती नृसिंहाची मूर्ती पुन्हा पूर्ववत झाली तर मी याच ठिकाणी जिवंत समाधी घेईल. आणि खरोखर ती मूर्ती दुसऱ्या दिवशी त्यांना मैयाच्या प्रवाहाच्या कडेला पूर्ववत होऊन किनाऱ्यास लागलेली मिळाली. अगदी एखाद्या आईने लहान बाळाला उराशी कवटाळावे तशी रामदासजींनी ती मूर्ती आपल्या उराशी कवटाळली, मैयाचे आभार मानले आणि पुन्हा ती मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी जिवंत समाधी घेतली. त्यांची ही जिवंत समाधीसुद्धा आजही या ठिकाणी आहे. नर्मदेचीच परिक्रमा का करतात या आख्यायिका आपण जेव्हा वाचतो आणि ऐकतो तेव्हा नर्मदा तटाचे पौराणिक महात्म्य किंवा तिचा वारसा किती महान आहे. त्या तटावरून आपली पावले चालणे म्हणजे पुण्यकर्म होय. म्हणूनच तर परिक्रमा करायची असते. प्रत्येक आख्यायिका आपल्याला काही ना काही शिकवण देते. पूर्वी देव आणि दानवांकडून ज्या चुका झाल्या त्यापासून मानवी जीवन जगत असताना आपण विचारपूर्वक वर्तन करावे हाच तर पुराण कथांचा हेतू आहे. नर्मदा परिक्रमा करणे म्हणजे याची दही याची डोळा या पुरातन पवित्र तीर्थांचे दर्शन घेणे. तिची अखंड परिक्रमा करणे, त्या प्रत्येक तीर्थावर आपण जाणेसुद्धा आपल्या भाग्यात असावे लागते हे खरे. नर्मदे हर 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 नर्मदे.